नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या YouTube चॅनलमध्ये मी किरण वाघमारे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 19 डिसेंबर पाहूयात 20 डिसेंबरला राज्यातील हवामान कसं राहील. त्या अगोदर आज सकाळचं जर तापमान पाहिलं तर नाशिक विमानतळ 5 अंश सेल्सिअस, जेऊर करमाळा 5.5 अंश सेल्सिअस, त्यानंतर अहिल्यानगर 7.3 अंश सेल्सिअस, नाशिक 7.4 अंश सेल्सिअस, मालेगाव 8 अंश सेल्सिअस आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शिवाजीनगर पुण्यात 8.3 अंश सेल्सिअस आहे. तर पुण्यातीलच चिंचवडच्या जवळचा भाग आहे त्या ठिकाणी तापमान 13.9 अंश सेल्सिअस किंवा इकडे लोहगाव विमानतळाच्या आसपासचं तापमान 12.7 अंश सेल्सिअस आहे. हे का असं होतंय? कारण ज्या ठिकाणी शिवाजीनगरमध्ये कृषी विद्यापीठ आहे, त्या परिसरामध्ये शेती आहे आणि त्याच्या आसपास तापमान घेतलेलं जे असतंय, जे काही तापमान नोंदलेलं असतंय, ते कमी असतंय आणि हेच कारण आहे की जेऊरच्या आसपास एक ग्रामीण भाग आहे. आजूबाजूला शेती आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणचं तापमान कमी पाहायला मिळतंय. या व्यतिरिक्त राज्याचे इतर जे काही ग्रामीण भाग आहेत, या ठिकाणी सुद्धा तापमान खाली गेलेलं आहे. जसं की नाशिकचं विमानतळ थोडंसं आउट साइडला आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा तापमान हे 5 अंश सेल्सिअस पर्यंत गेलेलं आहे खाली. त्यानंतर आपण पाहिलं बीड 8.5 अंश सेल्सिअस, मोहोळ 7.8 अंश सेल्सिअस, सोलापूर 12.6, धाराशिव 10.4, छत्रपती संभाजीनगर 10.8, जळगाव 7.5 अंश सेल्सिअस, त्यानंतर नंदुरबार 11.5, तसेच बुलढाणा 12, अकोला 10.4, वाशिम 10.8, परभणी 11.2, नांदेड 10.8, उदगीर 11.2, अमरावती 9.8, यवतमाळ 10.2, अ, वर्धा 10.8, नागपूर 8.5, गोंदिया 8, ब्रह्मपुरी 11.2, गडचिरोली 10.6, चंद्रपूर 12.2, सांगली 12.2, बेळगाव 11.2, कोल्हापूर 14.4, सातारा 10, महाबळेश्वर 12.5 अंश सेल्सिअस, पणजी 18.1, रत्नागिरी 16.5, हरणे 21.8, अलिबाग 19.8, त्यानंतर कोलाबा 20.2, सांताक्रूझ 16, नवी मुंबई विमानतळ 16 अंश सेल्सिअस, पालघर 11.4, डहाणू 14.8 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं. म्हणजे राज्यात थंडी टिकून आहे किंवा बऱ्याच ठिकाणी कालपेक्षा आज थंडी वाढलेली पाहायला मिळेल. सरासरीचा नकाशा सुद्धा तोच दाखवतोय, की राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी तापमान नेहमीपेक्षा बरेच कमी पाहायला मिळत आहे. आणि हे का होतंय? कारण उत्तरेकडचे थंड वारे हे का आहेत ते राज्याकडे येत आहेत. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी उत्तरेकडून मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही उत्तरेकडचेच वारे येत आहेत आणि त्यामुळे तापमानात ही घसरण पाहायला मिळते. पण लवकरच एक पश्चिमी आवर्त हिमालयावरती येईल त्यामुळे वाऱ्याची दिशा काही प्रमाणात बदलेल. त्यामुळे 22 तारखेला किंवा 22 तारखेच्या आसपास तापमानात काही प्रमाणात वाढ अपेक्षित आहे. पण तोपर्यंत राज्यात थंडी टिकून राहील किंवा कडाक्याची थंडी राहील आणि 22 तारखेला थंडी थोडीशी कमी होईल. असं नाही की तापमान खूप वाढेल. या व्यतिरिक्त या ठिकाणी अ, उत्तर प्रदेश असेल, बिहार, झारखंडचा भाग आहे. या ठिकाणी थोडंसं तुम्हाला पांढरा रंग दिसत असेल, तर या ठिकाणी धुके आहे जे दिवसभर पाहायला मिळतंय. त्यामुळे या ठिकाणी थंड दिवस पाहायला मिळत आहे आणि सकाळ-सकाळी इकडे पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहारचा भाग असेल, मध्य प्रदेश, राजस्थानचे भाग आहेत किंवा इकडे छत्तीसगडचे उत्तरेकडील भाग असेल, या ठिकाणी तीव्र धुके पाहायला मिळत आहेत. राज्यात मात्र तशी काही स्थिती नाही. एकदम कोरडं स्वच्छ वातावरण आहे आणि राज्यातील थंडी टिकून राहील. उद्या मुंबई, सांताक्रूझच्या आसपास तापमान 15 अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकतं. कुलाबा 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे किनारपट्टीचे भाग आहेत. याही ठिकाणी तापमान हे साधारणतः 17 ते 20 अंश सेल्सिअसपर्यंत राहील आणि किनारपट्टीपासून दूर असलेले भाग ठाणे, पालघरचे खास करून तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत सुद्धा खाली घसेल किंवा काही ठिकाणी 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान राहील. रत्नागिरी, सिंधुदुर्गचे किनारपट्टीपासून दूर असलेल्या भागांमध्ये तापमान 11 ते 14 अंश सेल्सिअसपर्यंत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर नाशिक, पुणे, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, परभणी, हिंगोलीचे ग्रामीण भाग असतील तापमान 7 अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. ही स्थिती नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावतीकडे सुद्धा दिसेल, की तापमान 6 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी ग्रामीण भागांमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे. जळगाव, धुळे, नंदुरबारकडे सुद्धा ग्रामीण भागात तापमान 6 अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहील. अकोला, वाशिम, बुलढाणा या ठिकाणी ग्रामीण भागातील तापमान 8 अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहील आणि शहरी भागांमध्ये या ठिकाणी तापमान 8 ते 10 अंश सेल्सिअसपर्यंत या सर्वच भागांमध्ये राहील किंवा काही ठिकाणी नाशिकसारखा भाग असू शकतो, ज्या ठिकाणी तापमान 8 अंश सेल्सिअसपेक्षा कमी जाऊ शकतं किंवा पुण्याच्या आसपास सुद्धा तापमान 8 अंश सेल्सिअस किंवा त्याहून थोडंसं कमी सुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर सांगली, कोल्हापूरकडे सुद्धा थंडी टिकून राहील. तापमान 12 ते 14 अंश सेल्सिअस आणि ग्रामीण भागामध्ये तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहील. सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड याही ठिकाणी ही स्थिती. यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी तापमान
10 अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळण्याची शक्यता आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.